हे षडयंत्र सुरू होणार आहे। मी आज सांगतो जामीन घेतला तर मला जबरदस्ती तुरुंगात टाकण्याची, अटक करण्याची जी आता ईडी बीडीची कारवाई करतात ना त्या पद्धतीने प्रयत्न चालू होते। त्याला उद्देश एवढाच होता की लोकसभेला हा माणूस बाहेर राहू नये, कारण मी एक प्रचारक नाही आणि मी महाविकास आघाडीचा कट्टर अशा प्रकारचा एक प्रचारक होऊ शकतो आणि या जिल्ह्यामध्ये नेते गेले तर शशिकांत शिंदे ही जनता आपल्याकडे वळू शकतो। ही ताकद ओळखूनच मला अगोदरपासून त्यातून अडकवण्याचा प्रयत्न करतो। मी शपथ घेऊन सांगतो जर का त्या केसमध्ये सुद्धा तथ्य असे मी जामीन घेतलेल्या केसमध्ये जर तुम्ही कोट्या एकरमध्ये कोटी कलम लावून नॉन बेलेबल करत असाल, हा विषय आज नाही आहे, त्याच्या सविस्तर बोलेल, तुम्ही जबणारा नाही। अरे शिंदेच्याकडे होता, मी तुम्हाला सांगू का, हा नशीबवान त्यांचा कोणाकडे होता? तुमच्याकडे आणि शिंदेच्याकडे। शिंदेच्या मतदारसंघामध्ये ते निवडून आल्यानंतर मी प्रत्यक्षात एकही कार्यक्रम घेतला नाही, हा माझा पहिला मुद्दा आहे। ते मला खरं सांगतो, निवडणुकीच्या कालखंडामध्येही मी पहिल्यांदाच त्याचा फॉर्म भरायला गेलो, महेश शिंदेचा, त्याच्या प्रचाराला मी गेलो नव्हतो। मी जावलीमध्ये शिवेंद्र बाबांच्या बरोबर होतो, महाराजांच्या तर तालुक्यामध्ये होतो, तिकडे गेलो नाही। माणसाने कधी कधी वयाप्रमाणे वागलं पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे। राहायला विषय तुरुंगात ना, टेन्शन घेऊ नका, योग्य वेळेला योग्य कारवाई होणारच आहे, होण्यासाठी काय सुटत नसते। काय केलं नसेल घाबरायची गरज आहे, आणि जर तर सामोरं जायची तयारी करा। हा आता निवडणुकीमध्ये जाणार का निवडणुकीनंतर जाणार हे त्यांना माहिती आहे, मग मला नाही माहित होतं, मी अजून काय हालचाली केलेली नाही।